सगळ्यात पहिली स्टेज काय, अभ्यासक्रम जो आता आपण डिस्कस केला. पुढचा इमिजिएटली 2-3 दिवस तुम्हाला तो करायचा आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले कुठल्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका रीड करायच्या आहेत. ही पीपीटी त्या टेलिग्रामवरती उपलब्ध होईल, डोंट वरी. नंतर तुम्ही पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता. मला माहित असेल की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही पीपीटी पाहिजे असेल. सो आय विल शेअर दॅट पीपीटी ऑन द टेलिग्राम ग्रुप किंवा इव्हन तुम्हाला ती सोशल मीडियातनं देखील पाहायला मिळेल. सो नेक्स्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स यादी दिले मी तुम्हाला, लिहून दिले कुठले कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत. नेक्स्ट बेसिक बुक्स ज्यामध्ये मी आता तुम्हाला म्हटलं रेफरन्स एनसीईआरटी सिरीज. देन नेक्स्ट इज रेफरन्स बुक्स, लिस्ट ऑलरेडी तुम्हाला दिले कुठले कुठले रेफरन्सेस वाचायचे. पुढचा 15 दिवसांचा काळ सर्व विषयांचे इंट्रोडक्टरी लेक्चर जेव्हा होतील त्यावेळी त्या विषयाच्या फॅकल्टीज तुम्हाला त्या विषयासाठी आवश्यक संदर्भ त्याच्यावरती परत डिटेलमध्ये तुमच्यासोबत ते बोलतील, तुमच्यासोबत डिस्कस करतील. सो डोंट वरी अबाउट इट. ह्या ज्या 2 बाबी आहेत त्या कंटिन्युअसली रिपीट होणार आहेत. म्हणजे तुम्हाला हातात ती अपॉइंटमेंट लेटर किंवा पोस्ट येईपर्यंत तुम्हाला काय वाचायचंय, तर ह्या 2 गोष्टी, रिपीटेड रिडिंग्स, रिव्हिजन्स अँड ओनली रिव्हिजन्स, हे तुम्हाला सतत करायचं. याच्यामधून एक चांगला कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की नेक्स्ट स्टेज काय येते, तर नेक्स्ट स्टेज येते क्वेश्चन बँक. किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी तयारीला सुरुवात केली, वाचायला सुरू केलंय, पण सर आठवतच नाही काही. रेज युअर हँड. ऑनलाईन किती जण आहेत? इफ यू आर इन दॅट देन टाईप एम इन द चॅट बॉक्स. मी प्रश्न परत रिपीट करतोय की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पण आता अशी अडचण झाली की वाचतोय पण आठवत नाहीये. किती जण असे आहेत? 1 2 3 4 5. बाकीचे अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आणि केल्यानंतर ही अडचण तुम्ही पण फेस करा. राईट. काय अडचण होते की आम्ही वाचतोय पण आठवत नाहीये आणि मग टेन्शन यायला लागतं. स्वतःवरती ट्रस्ट ठेवा, ते आठवणार आहे. ते का आठवत नाहीये? कारण तुम्ही वाचले एवढं सगळं व्हर्सटाईल, विषय एवढे आहेत की अनलेस अँड अंटिल जोपर्यंत तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारत नाही, क्वेश्चन करत नाही, तोपर्यंत ते आठवणार नाही. आणि हे चेक करण्याचा पर्याय काय, तर क्वेश्चन बँक्स. मार्केटमध्ये अनेक क्वेश्चन बँक्स तुम्हाला बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये विषयवार टॉपिक वाईज प्रश्न दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे, मे बी ऑब्जेक्टिव्ह असतील आणि तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी ते यूज करू शकता. इव्हन प्रिलिमला तुम्ही त्याचा वापर करू शकता. समजा पॉलिटी आहे आणि पॉलिटीमधले वेगवेगळे जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरवरती सपोज आपण असं कन्सिडर करूया की फंडामेंटल राईट्स आहे, तर त्याच्यावर एक 30 प्रश्न आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीवरती 20 प्रश्न आहेत. पार्लमेंटवरती एक 100 प्रश्न आहेत. असे एक क्वेश्चन बँक तुम्हाला मिळेल ज्याच्यातले क्वेश्चन्स पूर्व परीक्षेला एमपीएससी जसे प्रश्न विचारते त्या धर्तीवरती नसतील देखील. पण ते प्रश्न काय करतील तुम्हाला, तर तुम्हाला तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी मदत करतील. बघा, क्वेश्चन बँक कधी घ्यायच्या, तर ज्यावेळी तुम्ही 2 3 4 रिडिंग्स केलेले आहेत, तुम्हाला आता असं वाटतंय की माझं चांगलं वाचन झालंय, बऱ्याच रिव्हिजन झाल्या, तेव्हा क्वेश्चन बँक घ्यायची. आणि मग काय होईल, तुम्हाला काय लक्षात येईल की तुमच्या हे लक्षात येईल की माझा फंडामेंटल राईट हा चॅप्टर व्यवस्थित आहे, पण डीपीएसपी वरचे प्रश्न माझे चुकले. आर्टिकल 32 वरचे प्रश्न माझ्या बरोबर आले, पण आर्टिकल 19 वरचे प्रश्न माझे चुकले. म्हणजे मला काय करावं लागेल, अख्खं परत फंडामेंटल राईट वाचायची गरज आहे का, तर नाही, मी जाऊन आर्टिकल 19 वरचे चुकतायत ना, मग जरा का चुकतायत ते बघू, म्हणजे मी तेवढंच स्वतःला इम्प्रोव्हाइज करेन. तुम्ही काय करणार आहे ते पण सांगतो अजून, बिकॉज गेल्या 12 वर्षात मी हे बघितलंय, अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे बघितले. तुम्ही तेच वाचत राहता जे तुम्हाला सोपं वाटतंय, कळतंय, समजतंय, कॉन्फिडन्स येतोय, आणि ते अवॉइड करता स्वतःच मनातल्या मनात स्वतःला सांगता नाही एवढं थोडी ना एमपीएससी विचारणार आहे, दिस इज आउट ऑफ द सिलेबस पार्ट. जे तुम्हाला कळत नाहीये, जे तुम्हाला टफ चाललंय, जे तुमच्या लक्षात राहत नाही, ते तुम्ही स्वतःच्या मनानं आउट ऑफ द सिलेबस करून टाकले. अशा नाही चालणार आहे. तुम्हाला स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करावं लागेल. ते सेल्फ इव्हॅल्युएशन तुम्ही क्वेश्चन बँक मध्ये करू शकता. आणि त्याच्या आधी तुम्ही ज्यावेळी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचताय त्यातनंही तुम्हाला एक आयडिया येणार आहे की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय कमी इम्पॉर्टंट आहे. नाउ नेक्स्ट स्टेज इज बिफोर अपिअरिंग फॉर द एक्झाम. सपोज तुम्ही आता जानेवारीमध्ये आहात और फेब मध्ये आहात, फेब 2025. तुम्हाला काय करायचंय, टेस्ट सिरीज जॉईन करायचे. सपोज यू आर इन जून 2025, ज्यामध्ये मेन्सचा अभ्यास झालाय, प्री देऊन आलाय, प्री तुमची क्लिअर होईल,
आता काय करायचंय, आन्सर रायटिंगची टेस्ट सिरीज स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो 5वा टप्पा काय, 6वा टप्पा टेस्ट करणं, स्वतःला इव्हॅल्युएट करून घेणं. आणि 7वा टप्पा काय, ऍक्च्युअल एक्झाम, आयोगाची परीक्षा, ज्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. सो या स्टेजेस मधून तुम्हाला जायचं आणि या प्रत्येक स्टेजमध्ये स्वतःला तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं.